महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पेटलाय। या मुद्द्यावरून राजकारण पेटलंय, दंगल झालीये, आंदोलनं घडलीत। सरकार मुद्दाम या गोष्टी घडवतंय याचा आरोप विरोधकांकडून लावून धरला जातोय। महायुती सरकार सुद्धा हिंदुत्ववादी मुद्दा अधिक गडद करण्याचा प्रयत्न करत असतानाच तिकडे केंद्रात मात्र भाजपनंच आपला मोर्चा मुस्लिम समाजाकडे वळवलाय आणि सुरू केलीये सौगात ए मोहीम। म्हणजे आता ओबीसी झालं, मराठा झालं, आता सौगात ए मोहीम सुरू करून भाजप काय साध्य करते तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर रमजानचा महिना सुरू आहे। अशात रमजान महिन्यात मुस्लिमांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी भाजप एक विशेष मोहीम सुरू करणार। त्या अंतर्गत भाजपचा अल्पसंख्याक मोर्चा सौगात ए मोहीम सुरू करणार आहे। यामध्ये 32 लाख गरीब मुस्लिमांना ईदची भेट देण्याचा प्रयत्न केला जात आहे। भाजप अध्यक्ष JP नड्डा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दिल्लीतील निजामुद्दीन येथे हा कार्यक्रम सुरू होणार आहे। गरीब मुस्लिमांनाही ईदचा आनंद कोणत्याही अडचणीशिवाय साजरा करता यावा आणि सामायिक करता यावा यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे। सौगात ए मोहिमेअंतर्गत देण्यात येणाऱ्या किटमध्ये कपड्यांसह शेवया, खजूर, फळं यांसारखे खाद्यपदार्थ देखील असणार आहेत। आता कपड्यांबद्दल बोलायचं झालं तर महिलांच्या किटमध्ये सूट असेल तर पुरुषांच्या किटमध्ये कुर्ता आणि पायजमा असेल। एका किटची किंमत 500 ते 600 रुपये असेल। या मोहिमेअंतर्गत भाजप अल्पसंख्याक आघाडीचे 32 लाख कार्यकर्ते देशभरातील मशिदींमधून गरजूंना हे किट वाटणार आहे। या संदर्भात भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी मोहिमेची सविस्तर माहिती शेअर करताना म्हटलं की ईद, गुड फ्रायडे, ईस्टर, नवराज आणि हिंदू वर्षाच्या निमित्ताने या माध्यमातून गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे। एवढंच नाही तर जिल्हा पातळीवरती ईद मिलन कार्यक्रमही आयोजित केला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी यासीर जिलानी म्हणाले की या माध्यमातून भाजप मुस्लिम समुदायात कल्याणकारी कार्यक्रमांना प्रोत्साहित देऊ इच्छितं। भाजप आणि एनडीएला राजकीय पाठिंबा मिळवू इच्छित आहे। हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे कारण तो रमजान आणि ईद लक्षात घेऊन सुरू केलाय। आता यावरून असं दिसून येतं की मुस्लिम समाजाचा राजकीय पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे। ओबीसी आणि मराठा समाजानंतर आता भाजपचं मिशन मुस्लिम धर्मियांचा पाठिंबा मिळवण्याकडे आहे। त्यामुळे आता ईदच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। तरी भाजपच्या या नव्या स्ट्रॅटेजीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।